च्या माध्यमातून प्रेक्षक आनंद घेतात त्या सर्वांचं मी शेखर पाटील कुडावे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। आणि जाऊया मैदानाकडे जी मॅच चालू आहे एका बाजूला टीम आपण पाहत आहे शरद स्मृती ट्रॉम्बे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहत आहे सतीश स्मृती 11 कोपरोली संघ। तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण पाहिल्या सन्माननीय आपण पाहताय स्मिताताई प्रमोद पाटील सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आपण काल उद्घाटन पाहिलं। परंतु जाऊया मॅच कडे खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय या विभागातील आपण पाहता एक नामांकित स्पर्धा नावलौकिक स्पर्धा पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय आणि आजच्या रात्रीमधील हा पहिल्या फेरीचा चौथा सामना एका बाजूला ट्रॉम्बे तर दुसऱ्या बाजूला कोपरोली। पहिला गोलंदाज पहिला चेंडू आपण पाहताय गोलंदाज मिथुन म्हात्रेचा आणि आउट सध्या आपण पाहता की यावेळेला चेंडू सरळ आपण पाहिला तर ऑफस्टमर होता आणि हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र हा पहिला चेंडू आपण पाहताय डॉट चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळते। खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करताय। मग आज आपण पाहिलं तर पनवेल तालुका त्यानंतर पेन तालुक्यामध्ये सातत्याने आज आपण पाहतोय मोठमोठ्या टुर्नामेंट आपण एन्जॉय करतोय। मग याच मैदानावर अमरापूर विभागीय प्रीमियर लीग सुद्धा आपण एन्जॉय केली त्यानंतर याच मैदानावर 1 लाखाची स्पर्धा सुद्धा आपण एन्जॉय केली होती आणि आता मात्र या विभागातील ही नावलौकिक स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। गोलंदाज इथे मात्र आपण पाहताय एक डाव दुसऱ्या धावेला कन्वर्ट केलं जात आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला दोन फलंदाज सलामीचे आपण पाहताय चेतन कोहली आणि हेमंत पाटील ही जोडी मात्र मैदानामध्ये ओपनिंगची जोडी आपण पाहताय सलामीची जोडी आहे आणि इथे मात्र आपण पाहताय टॉस जिंकला प्रथम सतीश स्मृती 11 कोपरोली संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी शरद स्मृती ट्रॉम्बे संघ आपण पाहतोय। मग पहिले षटक आहे या स्पर्धेसाठी आपण पाहताय मंचाच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिली तर स्पोर्ट्स आपण पाहतोय की बाईक सुद्धा आहे आपण पाहू शकाल। मग मॅन ऑफ द सिरीज साठी मालिका वीरासाठी जी एच मोटर्स आपण पाहतोय जे परिवार आहे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की सुपूर्द केली गेली आहे। काल त्यांची पूर्ण टीम मात्र या स्पर्धेसाठी उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित होती। सर्व आपण पाहिले तर पदाधिकारी त्यांचे सर्व उपस्थित होते आणि या स्पर्धेचे आज आपण पाहिले तर मुख्य आयोजक सुद्धा आपण पाहताय आणि ही स्पर्धा मात्र या विभागातील बहुमानाची स्पर्धा ज्या स्पर्धेची बरेच दिवस आपण वाट पाहत होतो ते स्पर्धे मात्र काल सुरुवात झाली आणि आज मात्र या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि बी लॉट्स मधील संघ सर्व खेळताना पाहायला मिळतात। मग आज प्रत्येक संघानं खूप चांगला खेळ मात्र सातत्यानं दाखवलाय परंतु आजच्या या रात्रीमधून कोणता संघ मात्र अंतिम 5 मध्ये कोणता संघ जाणार हे नक्कीच पाहायला मिळणार आहे। दिवसभरात आज आपण पाहिलं तर कडाक्याचं ऊन सुद्धा वाढतंय परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये आज आपण रात्र पाहतोय आणि थोडीशी थंडी हलकीशी आपण पाहायला मिळते आणि खूप चांगलं वातावरण आणि त्यामध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। खूप चांगलं मैदान आपण पाहिलं की घडवलं गेलं ज्या वेळेला आपण पाहिलं होतं की हमरापूर विभागीय प्रीमियर लीग घडवली गेली त्यानंतर या मैदानाची उभारणी झाली आणि नंतर बऱ्याचशा आपण पाहिलं तर या टुर्नामेंट आणि बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावर आपण पाहतोय। मग आज विचार केला पण तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा मग याच्या मानानं विचार केला तर पेन तालुका कुठेही मागे नाही आहे कारण क्रीडा क्षेत्राला पेन तालुक्यामध्ये सुद्धा खूप चांगली पसंती आहे आणि आज बरेचसे खूप चांगले खेळाडू सातत्याने पेन तालुक्यामध्ये घडले जात आहेत आणि आज मात्र आता जो सामना आपण पाहिला मग ओमकार हरपालला आपण पाहिलं एक खूप मोठं नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा परंतु थोडासा तो बाद झाल्यानंतर त्या संघाला मात्र कुठेतरी बॅकफुटवर जावं लागलं होतं। परंतु या मॅच मध्ये काय होणार शरद स्मृती ट्रॉम्बे संघ आणि समोर आहे सतीश स्मृती 11 कोपरोली संघ।
कारण या स्पर्धा जी आपण पाहताय, ज्यांच्यावर कालानं झडप घातली, ज्यांना आपल्यामधून नेलं, मग त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आहे. परंतु गोलंदाज तयार. मिथून या वेळेला चेंडू आपण पाहू शकाल, खूप चांगला फटका आहे. चेंडू सरळ उडवला जातो या वेळेला मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू सीमा फरार होतोय. षटकारासाठी 6 धावा. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिला कन्वर्ट करताना. चेंडूवर आले आणि सरळ चेंडूला सीमापार. इथे मात्र बघा मनगडी ताकदीचा फटका, कारण मेहनत करावी लागलेली आहे या चेंडूवर. फुलटॉस चेंडू होता, फक्त चेंडूला आपण पाहिला कव्हर ड्राईव्हचा फटका. कव्हरच्या दिशेने चेंडू सरळ सीमापार. फलंदाज पुन्हा एकदा चेतन कोहलीच्या बॅट मध्ये होतोय. षटकारानंतर आलेला खूप चांगला हा चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्यानं टोटल धावा जर धावपलकावर आपण पाहिला तर 12 धावा. सलामीची जोडी आपण पाहताय. खूप चांगला खेळ चेतन कोहलीच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ केलाय. 4 चेंडू फेस करत असताना टोटल 12 धावा त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मिथून. इथे मात्र बघा षटकार, चौकार आणि त्यानंतर मात्र चेंडू कशा पद्धतीने हाताळायचं हे मात्र मिथूनने दाखवलंय. आणि बॅटची यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय आणि पहिला धक्का लागतोय तो टीम या वेळेला आपण पाहतोय शरद स्मृती ट्रॉम्बे संघाला. फलंदाज बाद होतोय चेतन कोहली. बॅक टू द पॅव्हलियन. या स्पर्धेचं आणि चषकाचं नाव जर आपण पाहिलं तर देवदूत चषक आहे. कारण तर सन्माननीय आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायत कळवेचे भगवानजी पाटील साहेब यांचं शुभ आगमन झालं. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपला मी या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. कारण देवदूत म्हटलं तर आपण पाहिलं तर प्रमोद पिंटाशेड आपण पाहिलं खूप चांगले व्यक्तिमत्व. मग सातत्यानं खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं या पेन तालुक्यामध्ये. परंतु ज्यांच्यावर कालानं झडप घातली आणि त्यांना मात्र आपल्यामधून नेलं त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तर इथे मात्र आपण पाहताय शेवट मात्र या षटकाचा आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीने गोड केलाय. आणि हा शेवटचा चेंडू आपण पाहिला खेळत असताना फलंदाज दिनेश पाटील इनिट 3ऱ्या क्रमांकावर आले होते आणि आल्या मात्र आपल्या बॅटचा फेस खोललाय आणि चौकारानं मात्र आपण पाहतोय स्वतःचं खातं ओपन केलं जात आहे. धावसंख्या धावपलकावर 4च्या मदतीनं टोटल धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर जे पाबंदीचं बंधनकारक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये मिथून मात्रेच्या गोलंदाजीवर धावा जमवल्या. त्या टोटल शरद स्मृती ट्रॉम्बे संघानं 16 धावा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 16 धावा धावपलकावर. मग त्या षटकामध्ये विचार केला धावा येणं खूप गरजेचं होतं आणि त्या धावा मात्र जमवल्या ट्रॉम्बे संघानं आपण पाहतोय. कारण या मैदानाचा आपण विचार केला तर धावा जमल्या सुद्धा जात आहेत, त्या डिपेंड सुद्धा होत आहेत. मग अशा रीतीनं मी म्हणेल की कुठेतरी दोन्ही टीमला चांगला खेळ करावा लागणार आहे. दोन्ही टीमला सिद्ध व्हावं लागणार आहे आणि चांगली फलंदाजी गोलंदाजी करावी लागणार आहे. मग ज्या वेळेला फलंदाजी आहे ट्रॉम्बे संघाची चांगला खेळ केला जातोय, मग गोलंदाजांना कुठेतरी मी म्हणेन की विकेट्स आणि कमी धावा डॉट चेंडू टाकावे लागतील. गोलंदाज तयार. दुसरा षटक या वेळेला आपण पाहतोय लोड फुलटा चेंडू होता. चरण मात्र या वेळेला गोलंदाज आपण पाहतोय एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी आणि
सहज पद्धतीने या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत बघा. फलंदाज हेमंत पाटील आणि दिनेश पाटील ही जोडी मात्र आता पाहताय खेळपट्टीवर तैनात आहे आणि त्यांच्या माध्यमातून या 2 धावा पूर्ण झालेत. 2 धावेच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावर 18 धावा. बराच दूरवरून प्रवास करून आलेला ट्रॉम्बे संघ आपण पाहतोय. मग सातत्याने आपण पाहतोय पनवेल असेल पेन असेल या विभागामध्ये खेळण्यासाठी येत असतो आणि खूप नावलौकिक संघ आहे. परंतु इथे मात्र पंच आमच्याकडे वळले जात आहेत आणि दर्शवलं गेलंय की हा खराब चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव मात्र स्कोरबोर्डवर ऍड होतीये. एक धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावफलकावर 19 धावा. इथे मात्र बघा चेंडूला थोडासा उचली देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ या वेळेला आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून खेळून काढले जात आहे. फलंदाज होते या वेळेला हेमंत पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दणदण करताना बिग हिट षटकार. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में. गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा स्टँड ऑन डिलिव्हरी या वेळेला खराब क्षेत्ररक्षण केलं जाते. एक हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ आपण पाहू शकाल हाताला ब्रश करून येतोय, लॉंग ऑनच्या वरतून येतोय हा बिग 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 षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण पाहिला. ब्रेक थ्रू मिळाला असता परंतु प्रयत्न करावे लागले असते, परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि चेंडू सरळ सीमापार. आणि या षटकाराच्या मदतीनं टोटल धावा जर धावफलकावर आपण पाहिल्या तर 31 धावा धावफलकावर. इथे मात्र बघा खूप चांगली फलंदाजी केली जाते, परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. आता मात्र फलंदाज हेमंत पाटील, कारण सलामीला मी का आलोय हे सांगत असताना मात्र त्याने दिलेलं उत्तर 2 षटकार आणि त्यानंतर मात्र सन्मानपूर्वक एक धाव. बघा कारण क्रिकेट खेळ असा आहे की ज्या वेळेला तुमच्याकडे आपण पाहिलं तर चांगले चेंडू त्याच्यावर सन्मान, खराब चेंडू प्रहार आणि तेच उदाहरण. इथे मात्र बघा रिवर्सडम केला जातोय, चेंडू सरळ या वेळेला आपण पाहू शकाल लगा तो आबाद नाही तो बरबाद, परंतु इथे मात्र स्ट्रोक सक्सेसफुल होतोय, चेंडू सीमा पार येतोय. फलंदाज या वेळेला दिनेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा खूप चांगला चौकार. चौकाराच्या मदतीने 36 धावा धावफलकावर. खराब गोलंदाजी करताना आपण पाहतोय चरण म्हात्रे, मिथुन म्हात्रेनं 16 धावा खर्च केला, परंतु येणाऱ्या चरण अद्यापर्यंत जर आपण विचार केला तर 20 धावा खर्च करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला आपण पाहतोय, परंतु थर्डमॅनच्या दिशेने या वेळेला क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि एकच धाव मिळते. सिंगलच्या बरोबरीनं 2 षटकांचा वाजवी खेळ संपला जातोय आणि या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर जर टोटल आपण विचार केला स्कोरबोर्डवर तर धावा आहे धावफलकावर 18.50च्या सरासरीनं 37 धावा. एक फलंदाज चेतन कोहली बाद झाल्यानंतर खूप चांगली धावसंख्या अद्यापर्यंत मी म्हणेन या वेळेला शरद ट्रॉम्बे संघाची. मात्र तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईची मथर गावाला, माझी वरदेवी आईची मथर गावाला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझी वरदेवी आईची मथर गावाला. कारण क्रिकेट खेळ हा परिश्रमाचा आहे, मेहनतीचा आहे. जर तुम्ही मेहनत केली, परिश्रम केले तर नक्कीच विजय होणार. कारण मागच्या मॅच मध्ये तेच आपण पाहायला मिळालं की पारगाव संघाला ब्रेक थ्रू मिळाला आणि त्यानंतर मात्र त्या संघानं बॅकफुटवर होते, फ्रंट फुटवर आले आणि त्या मॅच मध्ये विजय संपादन केलं. इथे मात्र मी म्हणेन की कुठेतरी गोलंदाजांना एखादा ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे. डॉट चेंडू विकेट काढावे लागतील, या धावांना कुठेतरी थांबावं लागणार आहे.
जर समोर आपण पाहतोय यावेळेला शरद स्मृती ट्रॉम्बे संघाच्या, परंतु इथे मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, एकदम पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट यावेळेला. कारण एक एक धाव किती महत्वाची आहे बघा, हे ट्रॉम्बे संघाला माहिती आहे. कारण ज्या वेळेला मग सेकंड उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं तर धावा चेस केल्या जातात, त्यावेळेला त्या धावा खूप महत्वाच्या असतात आणि इथे मात्र त्याच धावा जमवत असताना शरद स्मृती संघ ट्रॉम्बे आपण पाहताय विरोधामध्ये सतीश स्मृती 11 कोपरिली संघाच्या. अभय म्हात्रे तिसरं षटक हाताळतोय सांघिक कोट्यामधील आणि वैयक्तिक कोट्यामध्ये पहिलं षटक आहे. पंचांच्या वेळेला उजव्या हाताने आपण पाहतोय, परंतु इथे मात्र बघा खराब कामगिरी, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कारण क्षेत्ररक्षक सांगतात त्यावेळेला की जी लाईट आपण पाहतो समोर त्यांच्या डोल्यावर आणि त्या कारणामुळे चेंडू मात्र सरळ हा सीमे पार ओलांडला जातोय आणि इथे मात्र येतोय ट्रॉम्बे संघासाठी हा नशिबाचा चौकार. चौकाराच्या साह्यानं 43 रन्स 43 धावा ऑन स्कोरबोर्डवर. इथे मात्र बघा गुडघाटेक तमाशादेखील इथे मात्र क्षेत्ररक्षक दूरवर होते आणि चेंडू या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं वन बाउंड चेंडू सीमा पार. फलंदाज या वेळेला दिनेश पाटीलच्या बॅट मध्ये होतोय, आणखी एक दर्जेदार 4 धावा चौकार. चैता पाखाची रात पुनवाची चैता पाखाची येले सायली पाटीची आई येले सायली पाटीची उठ म्हणे कवीरा येले जायली तुझे आरतीची आई उठ माझी कवीरा येले you. सायली तुझी. आतुरता एकविरीच्या पालखीची, थोडेच दिवस बाकी आहेत. सर्व भाविक भक्त वाट पाहत आहेत कारण अग्री कोल्यांची मा एकविरा माऊली आणि त्या माऊलीचा जल्लोषात पालखी सोहळा. परंतु इथे मात्र आपण पाहू शकाल काय फलंदाजी केली जाते बघा, कलात्मक फटका इथे मात्र आपण पाहू शकाल. मग ज्या वेळेला ताकदीचा वापर होत नाही तिथे मात्र आपण पाहिलं तर युक्तीचा वापर केला जातोय आणि हा पुन्हा एकदा चेंडू सरळ आपण पाहतोय तो सीमा पार ओलांडला जातोय चौकार. थँक्यू. कारण ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं की स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मग शक्तीचा जिथे वापर झाला नाही तिथे मात्र युक्तीचा वापर केला आणि इथे मात्र तीच फलंदाजी आपण पाहत आहे शरद स्मृती ट्रॉम्बे संघाच्या माध्यमातून कोपरोली संघाच्या विरोधामध्ये. इथे मात्र बघा काय स्ट्रोक आहे बघा, अफलातून फटका या वेळेला कन्वर्ट केला चेंडूला आणि चेंडू सरळ या वेळेला आपण पाहत आहे तो पंचांचा सिग्नल येतोपर्यंत पुन्हा एकदा वन बाउंड चेंडू सीमा पर. काय बॅटिंग केली जाते बघा, जबरदस्त अफलातून केली या वेळेला साकारत असताना दिनेश पाटील. कारण अद्यापपर्यंत टोटल त्याच्या बॅट मधून आपण पाहिले तर 6 चौकार आपण पाहतोय, परंतु इथे मात्र पूर्णपणे गोलंदाजावर हवी होतोय. गोलंदाजांना पूर्णपणे मी म्हणेल की बॅक फुटवर नेत असताना फलंदाजी करतोय या वेळेला दिनेश पाटील ट्रॉम्बे संघासाठी. ते मात्र पुन्हा एकदा बघा शरीराची पूर्णपणे हालचाल केली जाते, पूर्णपणे शरीराला गोल फिरवलं जात आहे आणि चौफेर फटकेबाजी आपण पाहू शकाल. 360च्या डायरेक्शन मध्ये या वेळेला फलंदाजी करणारा हा फलंदाज दिनेश पाटीलला आपण पाहतोय. मग ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर साऊथ आफ्रिका संघाचा एबीडी विलियर्स, त्यानंतर पारगाव संघाचं आपण पाहिलं होतं की सुमित धोंगडे मिस्टर 360, त्या पद्धतीने फलंदाजी मात्र दिनेश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा त्याच्या इनिंग मधील 7वा चौकार. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. थँक्यू. चला क्षेत्ररक्षण लावायचंय कोपरोली संघ. अभय मात्र खूप महागडा ठरला या वेळेला. 22 धावा त्यानं त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतो खर्च केल्यात. त्यानंतर गोलंदाजीचा विश्लेषण आपण पाहिलं, मिथुन म्हात्रेने 16,
चरण मात्र 21 आणि अभयनं मात्र 22. मग सफलता जर आपण पाहिली तर मिथुनला मात्र मिळाली ती पहिल्या षटकामध्ये, परंतु येणाऱ्या 2 गोलंदाजांनी खराब गोलंदाजी करत असताना खूप साऱ्या धावा खर्च केल्या आणि टोटल जर स्कोर बोर्डचा जर विचार केला आपण तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर शरद स्मृती ट्रॉम्बे संघ सतीश स्मृती 11 कोपरोली संघाच्या विरोधामध्ये अद्यापपर्यंत 59 रन्सचा लॉस ऑफ 1 विकेट 59 धावा धावपलकावर. मग आत्ताच आपण गीत ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं, ज्या राजानं अनेक लढाया लढवल्या जिंकल्या, मुघल साम्राज्याला खिंडार पाडत असताना खूप चांगलं स्वराज्य मात्र निर्माण केलं आणि त्या स्वराज्याचे प्रणेते शिल्पकार आपण पाहिले तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. आत्ताच आपण तिथीनुसार त्यांची जयंती साजरी केली, कारण या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये आज आपण राहतोय, मग भारत देश आपण पाहिला तर या स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत, परंतु इथे जर विचार केला तर या विचारांची पुन्हा एकदा गरज आहे महाराष्ट्राला, कारण बऱ्याचशा गोष्टी वाईट घडल्या जातात आणि त्या अनुषंगानं या गोष्टींची कुठेतरी पुनरावृत्ती परत होणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, चौथं षटक. हितेश मात्र यावेळेला पहिला चेंडू आपण पाहत आहे जे स्लॉगॉरचं षटक आहे आणि या इनिंग मधील शेवटचं षटक आहे. ते ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. मग फलंदाजांचा विचार केला तर मनसुबा असतो जास्तीत जास्त धावा जमवण्याचा आणि या षटकामध्ये पहिला चेंडू आपण पाहतोय हितेशने टाकलाय तो डॉट चेंडू. येणारे 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये टोटल किती धावा जमवल्या जातील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. मग इथे मात्र बघा, जरी पहिला चेंडू मी डॉट खेळला असलो तरी पुढचा चेंडू कसं खेळायचं हे माझ्या हातामध्ये, कारण माझ्या हातामध्ये बॅट आहे आणि हे सांगत असताना या वेळेला हवाई सफर या वेळेला चेंडू आपण पाहतोय जो उजव्या बाजूला आपण पाहू शकाल जो स्टँड आहे त्याच्यावर चेंडूला सरळ फेकून दिलाय कॉ कॉर्नरच्या वरतून. बिग हिट, लॉंग षटकार. थँक्यू. षटकाराच्या मदतीनं 65 रन्स 65 धावा धावपलकावर एक मोठा उच्चांक आपण पाहतोय. 67 रन्स या स्पर्धेमधला उच्चांक आहे अद्यापपर्यंत, परंतु या उच्चांकाच्या पुढे जात असताना ट्रॉम्बे संघ किती धावा जमणार, परंतु इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहता या वेळेला कव्हर मध्ये झालंय, परंतु एक सिंगल रन मिळते फलंदाज हेमंतला आणि 1 धावेच्या बरोबरीनं 66 धावा धावपलकावर. येणारे 3 चेंडू बाकी असतील शेवटच्या षटकामधील. अद्यापपर्यंत 7 धावा जमवतोय हेमंत पाटील, परंतु दिनेश पाटील ज्याने अद्यापपर्यंत 7 चौकार लगावले तो फलंदाज ऑन स्ट्राईकवर हितेश मात्रेच्या विरोधामध्ये. इथे मात्र बघा फुल टॉस चेंडू, त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. पंच आमच्याकडे वळले जात आहेत आणि हा चेंडू बीमार चेंडू आहे. 9 चेंडू 1+6 अशा टोटल 7 धावा. नशिबाचा मी म्हणेन षटकार आणि इथे मात्र आलाय तो 9 चेंडूवर षटकार आणि या 7 धावेच्या बरोबरीनं धावसंख्येचा उच्चांक टोटल पोहोचला जातो या वेळेला 73 रन्स. या स्पर्धेमधील एक मोठा उच्चांक एकदा जोरदार टाळे उद्या शरद स्मृती ट्रॉम्बे संघासाठी 73 धावा धावपलकावर. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं, गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, काढी उदय भामच मड, जवाची टाकली घोरपड, वर एक चढ. थँक्यू. नक्कीच यशवंती नावाची घोरपडी आपण पाहिलं तर मग ज्या वेळेला आपण पाहिलं की गड जिंकायचं होतं त्यावेळेला त्या घोरपडीचं किती महत्व होतं आणि खूप चांगलं कार्य तिने स्वराज्यासाठी केलं होतं. परंतु इथे मात्र गोलंदाज तयार हितेश मात्रे. इथे मात्र बघा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत मंचाच्या समोर इथे मात्र, परंतु झेल टिपलाय. फ्रीटचा चेंडू होता आणि या चेंडूवर मात्र मिळतात त्या टोटल 2 धावा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर जमतात त्या 75 रन्स 75 धावा. खूप गुलाबी थंडी आणि या थंडीमध्ये या धावांचा ओघ, कारण जसं जसं आपण पाहिलं तर रात्र सरणार तशा धावा कुठेतरी मी म्हणेन कमी होणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र धावांचा पाऊस, धावांचा डोंगर, परंतु साधा सोपा झेल इथे मात्र सोडला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो एकच धाव, कारण संधी होती क्षेत्ररक्षकाला आणि तो खेळ मात्र सुटलाय. 76 धावा धावपलकावर 76 रन.
कारण मोठा डोंगर मोठा उच्चांक मात्र उभारण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो शरद स्मृती ट्रॉम्बे संघ. बराच दूरवरून आलाय, मग तो संघ सांगतोय की आम्ही दूरवरून इथपर्यंत का आलोत, इतका प्रवास करून आम्ही इथे का पोचलोत, कारण आमच्यामध्ये दमखम आहे, आमच्यामध्ये ती फलंदाजी आहे आणि ती फलंदाजी करत असताना या संघानं मात्र 4 षटकामध्ये टोटल जर आपण धावांचा विचार केला तर उच्चांक जो गाठलाय 76 धावा 76 रन्स आणि 77 धावांचं एक मोठं आव्हान, मोठं डोंगर मी म्हणेन टॉवर जो उभा केलाय तो समोर आपण पाहतोय सतीश स्मृती 11 कोपरोली संघाच्या विरोधामध्ये. मग येणारे 24 चेंडू 4 षटक, मग या 24 चेंडू मध्ये 4 षटकामध्ये या 77 धावा जमवल्या जातील का की या 77 धावा डिफेन्स होतील हे नक्कीच येणारी वेळ काळ मात्र सांगणार आहे. 24 चेंडू सांगून जातील की शरद स्मृती ट्रॉम्बे संघ जिंकणार की सतीश स्मृती 11 कोपरोली संघ जिंकणार. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. थँक्यू. तर सेकंड इनिंग उत्तरार्धामध्ये जोडले जातील आमच्या समवेत मायक्रोफोनवर या परिसरामधील खूप चांगला आवाज खरोशी गावचे सुपुत्र राकेशजी घरत. थँक्यू सो मच. मी इथेच थांबतो आणि धन्यवाद देतो आयोजकांना, त्यानंतर रोशनदादा पाटील असतील, त्यानंतर प्रवीणजी गायकर असतील की सातत्यानं जिथे जिथे आपण असतात तिथे तिथे आम्हाला आपण बोलावता, आमचं नाव घेता, त्याबद्दल नक्कीच आम्ही आपला आभारी आहोत. थँक्यू सो मच. छत्रपती शिवराया माझा, छत्रपती शिवराया माझा, करता हिंदुस्थानाचा, तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. डाग लागू दिलाच नाही त्यांनी आपल्या घराण्याला, तोड नाही कुठेच त्यांच्या मर्द मराठी वाण्याला. न्यायी राजाने केला नाही, न्यायी राजाने केला नाही, ठेवा कधी तो कोणाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली शिवबाने, निजामशाही नष्ट करीन मी माझ्या धडाडी शौर्याने. थँक्यू.
थँक्यू, धन्यवाद. तर निश्चित तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. कबीराच्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगत आहेत की धाव संख्या पहिल्या इनिंग मध्ये 4 षटकानंतर जर पाहिलं गेलं तर 76 धावा म्हणजे 77 धावांचं एक वेल टार्गेट सेट केलेलं आहे. 77 धावा पूर्ण करण्यासाठी मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय 2 दिग्गज फलंदाज प्रितेश पाटील आणि नॉनस्टॉप एंडवर पाहतोय आपण हितेश म्हात्रे. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन असेल आणि इथे आम्ही पाहतोय पंचांच्या भूमिकामध्ये एरवी पाहत असलेले आमचे संतोष चौधरी सर इथे मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र फर्स्ट डिलिव्हरी थ्रो केली जाईल. शुभम पाटील राईट ओव्हर द विकेट. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न मिड ऑनला येथे मात्र चेंडू वर वारच्या वेगाने मात्र क्षेत्ररक्षक सोपवलाय. निर्धाव चेंडूचे सांगता येईल 19.25% धाबा जमावे लागतील जर का या सामन्यामध्ये विजय संपादन करायचं असेल. खरं तर सतीश मूर्ती कोपरोली संघाला तर निश्चितच धाबांचा ओघ राहावा लागेल. षटकारांची आणि चौकारांची आतषबाजी करावी लागली. ते मात्र जोरदार अपील केली जाते आणि कॉट बिहाइंड बॅक ऑफ द विकेटला चांगला पकडलेला झेल फलंदाज बाद ठरेल. यावेळेस मात्र प्रितेश पाटील हॅज वॉक टू बॅक टू द पेव्हलियन. पार भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार. पार भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार. थँक्यू डीजे. निश्चित आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर संगीत येथे सादर केले जात आहेत. निश्चितच रायरेश्वरच्या मंदिरात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती आणि निश्चितच पहिलं स्वराज्याची राजधानी ही राजगड होती. त्यानंतर मात्र रायगड ही राजधानी निवडली गेली. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला नेहमीच सांगतात की स्पर्धक अधिकारी तुमच्या समोर मोठा असेल तरी पण मात्र घाबरायचं नसतो, कारण मुघलशाही, कुतुबशाही आणि आदिलशाही आणि निजामशाहीला नमून मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं. यावेळेस मात्र आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. इथे मात्र अजूनपर्यंत अकाउंट खोललं गेलं नाही. कविराज खरं तर सतीश मूर्ती कोपरोली संघाच्या खरं तर धावसंख्या ही गेले 2 रात्रीमध्ये एवढी धावसंख्या बनवणारा कोणताही संघ आपल्याला पाहायला मिळाला नाही. यावेळेस मात्र शरद स्मृती ट्रॉम्बे संघानं मात्र एक अनोखा रेकॉर्डच्या स्पर्धेमध्ये बनवलाय. यावेळी पूल केलाय, होईल का सक्सेसफुल? मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय येस बँक. यावेळेस मात्र मॅसिव्ह षटकार. स्वराज्यासाठी लढले माऊले परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झालं न कधी होणार नाही राजा शिवाजी. थँक्यू डीजे. आणि यावेळेस मात्र 6 धावांनी अकाउंट सांघिक तर वैयक्तिक खेळला गेलाय. चरण म्हात्रे या फलंदाजानं यावेळेस पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकवर असेल राईट ऑफ ओव्हर द विकेट. शुभम यावेळी डिक केले फटका. मिडॉनला क्षेत्ररक्षण केलं जाईल. धावची नामी संधी येतं मात्र फंबल झालाय क्षेत्ररक्षक बट कॅन नॉट प्रोटेक्ट दी सिंगल रन. एक धावसंख्या टोटलमध्ये डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 7 धावा आपण पाहतोय. आमचे अनस्टॉपेबल गुणलेखक म्हणजेच जोहेगावचे सुपुत्र आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणजेच कविराज. निश्चितच त्यांचा स्टेटस असतो की मच्छी विक्री सुरू आहे आणि संडेला निश्चितच त्यांचा आम्ही स्टेटस नेहमीच पाहत असतो. तल्यावर यायचंय, मच्छी विक्री चालू आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जाऊया मैदानावर. शुभम पाटील फॉर कमबॅक. यावेळी मात्र फ्लाइंग शॉट्स केलेला येते मात्र लॉंग ऑनला कोणताही क्षेत्ररक्षक तैनात आणि येते मात्र मुख्य व्यासपीठाकडे येतोय. 1 बाउन्स सीमापार दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. आणि निश्चित आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले यावेळेस मात्र ऑफ झाला आणि येथेच मात्र आपल्याला पाहायला मिळेल की विस्तारलेलं क्षेत्ररक्षण पुढील 3 षटकांमध्ये पाहायला मिळेल. 19.25% धाबा जमवायच्याच खरं तर. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 1 गडी बाद 11 धावा धावपळकावर आल्यात. खरं तर आपण पाहतोय टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये खरं तर अंगबिरगी जर्सी परिधान केल्या जातात. पण या जर्सी खरं तर 1992च्या विश्वचषकामध्ये त्यांचं इम्प्लिमेंटेशन झालं. पूर्वी जर पाहिलं गेलं तर आपण व्हाईट जर्सीमध्ये क्रिकेट खेळाडूंना पाहायचो, पण 1992च्या चषकामध्ये निश्चितच
रंगबेरंगी जर्सीमध्ये सर्व संघ आपल्याला पाहायला मिळले होते आणि त्याच दरम्यान अजून एक नियम आला होता की मॅन्डेटरी पॉवर प्ले हा नियम खऱ्या अर्थाने 1992च्या विश्वचषकामध्ये इम्प्लिमेंट करण्यात आला आणि तिथपासून आपण पाहतोय क्रिकेट विश्वामध्ये पॉवर प्ले हा रूल्स अँड रेग्युलेशन पाहायला मिळत आहेत. यावेळेस दुसरं षटक घेऊन येईल सुधीर कोहली, ऑन स्ट्राईकवर असेल. चरण म्हात्रे वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. यावेळी अंगातील ताकद बॅट मध्ये उतरवली होती पण बॅट आणि चेंडू मध्ये काही समन्वय आपल्याला पाहायला मिळत नाही. सरळ चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची आणखी एक सांगता होईल. चांगलं कमबॅक पाहायला मिळतं कारण ज्याप्रमाणे शुभमने 11 धावा खर्च केल्यात पण इथे जर पाहिलं गेलं कविराज तर धावा खूप आहेत आणि या धावांचा डोंगर जर का पूर्ण करायचा असेल तर डेफिनेटली या प्रकारचे शॉट्स तुम्हाला खेळावे लागतील. यावेळेस मात्र कॅमेरामॅनला हिट करतो. येतो एक मॅक्सिमम मॅसिव्ह ह्यूज षटकार. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं शेलर मामा वीर धिप्पाड शेलर मामा वीर धिप्पाड काढी उदय भाम कमड जवाची टाकली घोरपड बर एक एक चढ जवाची टाकली घोरपड. अडीच आपण पाहतोय सुभेदार तानाजी मालुसरे हे धारातरी पडल्यानंतर मात्र त्यांचे मामा शेलार मामा आणि त्यांचे भाऊ सूर्याजी यांनी मात्र पूर्णपणे किल्ला लढवला होता आणि निश्चितच तो किल्ला आपण जिंकला होता आणि म्हणूनच त्या किल्ल्याला सिंहगड हे नाव देण्यात आलं होतं. यावेळेस मात्र षटकार काय खेचलाय. मी कालच सांगलं होतं की शारजा स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीने एक षटकार लागवला होता आणि त्या आउट ऑफ द स्टेडियमला गेला तो षटकार आणि त्या षटकाराला मात्र निश्चितच धोनी सिक्सर्स त्या जागेला नाव दिलंय. तुम्ही गुगल वर मॅपवर चेक करू शकताय. शारजा स्टेडियमच्या बाजूला तुम्हाला धोनी सिक्सर हा मॅपवर आपल्याला लोकेशन पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आणखी एक अक्रॉस दी लाईन डीप स्टोर रिजनच्या डोक्यावरून येतोय एक मॅक्झिमम ह्यूज एचएम मोटर षटकार. शिवाजी झाला वंशाला दिवा मोरगा व्हावा साज जगी जाई पोटी शिवाजी झालाय साज. आणि यावेळेस मात्र बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 षटकार लगावले गेले. निश्चितच धावांचा ओघ जास्त आहे आणि त्या प्रकारची फलंदाजी करणं देखील ते गरजेचे आहे आणि त्या पद्धतीचा खेळ इथे मात्र चरण म्हात्रे यांच्या बॅटमधून येतं. आतापर्यंत 3 षटकार आणि एका सिंगल धावावर हा खेळाडू खेळतोय. हा खरं तर विकेट्स खूप महत्वाची असेल ती म्हणजेच सतीश मूर्ती कोपरली संघाला खरं तर ही विकेटवर राहणं गरजेचं असेल. यावेळी डिक करण्याचा प्रयत्न काय वेगवान चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये सरळ फेकला जातोय. इथे मात्र सन्मान दिल्याखेरीज पर्याय नव्हता आणि मात्र स्वतःचा प्रोटेक्शन देखील करणं खूप गरजेचं होतं. फलंदाज चरण म्हात्रे याला आणि मात्र चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचं सांगता होईल. यावेळेस मात्र पंचांचा नियम हा अंतिम राहील कारण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय रूल्स अँड रेग्युलेशनचं पालन जरूर करावं लागेल. आपल्यासाठी फक्त रनआउट्स आणि बिमरसाठीच फक्त थर्ड अंपायर येथे रिव्ह्यू चेक केलं जाईल. याची सर्व क्रिकेट संघाने नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसातील आपण पाहतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शरद स्मृती ट्रॉम्बे अगेन्स्ट सतीश स्मृती कोफरोली या 2 संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत आणि मोठे सामना निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी फुलर लेंगचा चेंडू डिक केला येतोय लॉंग ऑन रिजनला जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी प्रयत्न देखील केला जात नाही आणि एकच धाव मिळते. पुन्हा एकदा स्टिंगलवर कॉन्सन्ट्रेट केले जाते. स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईकवर आता पाहायला मिळेल हितेश म्हात्रे. पहिला विकेट जरी का प्रितेश पाटील लवकरात लवकर स्वस्तामध्ये बाद झाला त्यानंतर मात्र आपण पाहतो ऍज अ पिंच हिटर म्हणून चरण म्हात्रे या खेळाडूने मात्र आपलं वर्चस्व गाजवलं मैदानावर. निश्चितच मी म्हटलो येतो काल देखील की पराभव झाला तरी चालेल पण आपल्या पराभवाचा अभिमान देखील वाटला पाहिजे असा रणसंग्राम मात्र मैदानावर दाखवणं खूप गरजेचं असेल. यावेळी पंच आमच्याकडे वळतायत. खरं तर अवे फ्रॉम दी बॉडी आणि ऑफिसच्या खूपच बाहेर चेंडू असल्या कारणाचं पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात. 1 धावसंख्या टोटल मध्ये डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 25 धावा धावपाटलावर येत आहेत. 19.25 प्रतिषटक धावा म्हणजे 2 षटकानंतर तब्बल 39 धावांपर्यंत मजल गाठणं हे गरजेचं असेल. यावेळी मात्र बॅक ऑफ द विकेटला बॅटला ब्रश करून चेंडू जातोय. 1 धावसंख्या टोटल मध्ये आणखी डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 26 धावा धावपाटलावर येत आहेत. यावेळेस मात्र थोडंसं
स्कोरिंग जर पाहिलं गेलं तर आस्किंग रन रेट हा संघावर वाढला जाईल. कविराज करणा 4 षटकांचा सामना आहे. आता येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी आता आपण पाहिलं गेलं तर 51 धावांची आणखी आवश्यकता आहे. म्हणजेच प्रति षटक 25.50 धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. आणि इथे आपण पाहतोय काय कमालीचा अंदाज संतोष सरांचा. एका बाजूने आपण पाहतोय नाईटच्या या प्रकाश धोतीतील टुर्नामेंट्स मध्ये पंचांची भूमिका बजावताना, तर एका बाजूने आपण पाहतोय सायमल्टेनियसली कॅमेरामॅनचं देखील काम ते करत आहेत. निश्चितच सपोर्ट करतात खरं तर टेक्निशियन्स आणि साईप्रीत लाईव्हच्या या सर्व प्रतिनिधींना. आणि आज आपण पाहतोय 12:46 झालेत आणि अजूनपर्यंत बघा क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं प्रेम बघा या स्पर्धेवर. खरं तर स्वर्गीय निलेशभाई प्रतिष्ठान जोहे आयोजित स्पर्धा म्हणजेच स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील देवदूत चषक 2022 मध्ये आलेले सर्व तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षक मायबापांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. आमचे मुख्य आयोजक जर पाहिलं गेलं तर निश्चितच सुनीलदादा पाटील असतील. त्यानंतर आपण पाहतोय रुपेशदादा पाटील. यावेळी मात्र चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, एकही धाव येत नाही. निर्धाव चेंडू खेळला जातोय. देविदास कोहली यावेळीच मात्र गोलंदाजी करेल. खरं तर ट्रॉम्बे संघ हा यावेळीच मात्र मजबूत स्थितीमध्ये आहे. कारण ज्याप्रमाणे धावांचा मनोरा रचलाय आणि इथे मात्र आपण पाहतो गोलंदाजीच्या डिपार्टमेंटमध्ये देखील चांगली भूमिका. यावेळी आणखी एक चांगला सुरेख चेंडू फेकला जातो. इथे जोरदार अपील केली जाते पायचीच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र एसटीजीच्या स्वरूपामध्ये अपील केली जाते आणि फलंदाज येते. पंच बाद आहे का? यस, आउट डेफिनेटली. सो डेफिनेटली फलंदाजाला माघारी परतावं लागेल आणि फलंदाज प्रितेश पाटील हितेश मात्रेला मात्र मैदानाचा ताबा सोडावा लागेल. मानाने पडतो भगवा झेंडा या गड किल्ल्यावरती, सह्याद्रीच्या पर्वत रांगा आज पुन्हा गरजती, सारे गर्वाने हो बोलती आमचे दैवत छत्रपती, सारे गर्वाने हो बोलती आमचे दैवत छत्रपती, सारे गर्वाने हो बोलती आमचे दैवत छत्रपती, सारे गर्वाने हो बोलती आमचे दैवत छत्रपती. थँक्यू डीजी. यावेळेस मात्र आपण पाहतोय देविदास कोहली काय गोलंदाजी करतात. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाही आणि एक विकेट देखील मिळवले. यावेळेस मात्र आपण पाहतोय रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे 2 दिग्गज स्टार आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण रोशन सर आणि आपण पाहतोय शेखर कुडाबे. आणि त्याच समेत आपण पाहतो यावेळेस मात्र सन्मान केला जाईल की काय गोलंदाजाचा आहे ते. आणि निश्चितच या षटकाराने मात्र सन्मान केला जाते गोलंदाज देविदास कोहली यांचं. येतो एक मॅक्झिमम ह्यूज षटकार. आणि यावेळेस मात्र या षटकाराने धावसंख्या वेगाने वाढेल. धावसंख्या होत आहे 32 धाव पडल्यावर पाहायला मिळत आहेत. यावेळी आणखी एक चेंडू पूल करण्याचा प्रयत्न सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येथे मात्र आपण पाहतो व्यासपीठावर मुख्य आयोजकांची भूमिका येथे पार पाडताना दिगंबरजी नागे म्हणजेच बाबूदादा, त्यांसमवेत आपण पाहतोय हर्षलदादा पितले, त्यांच्या समवेत रुपेशदादा पाटील म्हणजेच बाबूदादा आणि त्यानंतर सुनीलदादा पाटील. यावेळी बॅकफूटवर जाऊन डीप शॉर्ट पॉइंट रिजनला येथे मात्र चांगला झेल पकडला जातो आणि फलंदाज बाद ठरेल. यावेळीच मात्र परतावं लागेल. अभय म्हात्रे बॅक टू दी पॅव्हलियन. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम, तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मग बस की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. बुरुम 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 बुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मग बस की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. बुरुम 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 बुरुम. थँक्यू डीजे. निश्चितच आपण पाहतोय अतिशय मजबूत असे आयोजक आहेत. खरं तर रुपेशदादा पाटील म्हटलं तर नवी मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी आहेत. म्हणजेच त्यांच्या अंडरमध्ये 15हून अधिक पोलीस स्टेशन येतात. आणि नुकताच आपण पाहायला गेलं तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नवी मुंबई आयुक्तालय म्हणजेच आयुक्त सन्माननीय बिपिनजी कुमार सिंग साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं गेलं होतं. 1 कोटी आणि
10 आलिशान गाड्या त्यांनी जप्त केल्या होत्या. याच कारणास्तव मात्र त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांना गौरवणे देखील आलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी करेल देवीदास अक्रॉस दी लाईन. फटका यावेळी मात्र जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरेज डोकरन आउट ऑफ दी लाईन. षटकार. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लढत थोडं बोट होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लढत थोडं बोट होऊन मिठीत येणार का रे तुझ्या भागावी केळेवालीला येणार का तुझ्या भागावी थँक्यू. तर यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला आपण पाहतो डीप मध्ये षटकार खेचलाय. धावसंख्या होईल 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 38 धावा धावपळकर पाहायला मिळतात. काय मॅक्झिमम ह्यूज षटकार डीप स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 38 धावा उर्वरित चेंडू असतील आता कविराज 6 आणि येणाऱ्या धावा असतील 39. 6 चेंडू आणि 39 धावा पूर्ण कराव्या लागतील. खरं तर वाटलं होतं की सामना हा मजबूत जवळ नेण्याचा प्रयत्न केला जाईल पण येथे मात्र वर्चस्व गाजवले. खरं तर गोलंदाजांना त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर शुभम पाटील याने फक्त 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुधीर कोहली यांनी 15 धावा आणि येथे मात्र 1 षटकार 2 षटकार देऊन देखील देवीदास कोहली यांनी फक्त 12 धावा खर्च केल्या. त्यावेळेस मात्र डेथ ओव्हर घेऊन येईल दिनेश पाटील. 4थं षटक असेल. ट्रॉम्बे कोलीवाडा यावेळेस मात्र मजबूत स्थितीमध्ये आहे. कोपरोली संघाला मात्र रणनीती आखावे लागेल. या क्रिकेटमध्ये जर पाहिलं गेलं तर कविराज धावसंख्या कुठलीही चेस होऊ शकते. करण मडवीने 6 चेंडू 38 धावा पूर्ण केल्या. तेथे 6 चेंडू 39 धावा होतील का बनतील का यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र कव्हरला शॉट्सला झेल पकडलं जाते आणि फलंदाज बाद होईल. फलंदाज मात्र माघारी परतावा लागेल. जन्मोजन्मी जागो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना जन्मोजन्मी जागो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना. थँक्यू डीजे. तर निश्चितच मीत 11 सद्गुरू सिमेंट सप्लायरचे संघनायक निश्चितच पारगाव संघाचे संघनायक आपण यायचा इकडे व्यासपीठावर आपली देखील प्रतीक्षा केली जाते. यानंतरचा होणारा सामना असेल नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतो आता बंटी पाटील असेल. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन खेळलं जातोय. आणखी एक येतो डीप मध्ये. यस बँक मॅक्झिमम ह्यूज षटकार. थँक्यू डीजे. सुंदर जहाज हे समुद्र किनाऱ्यावर फक्त बघण्यासाठी ठेवण्याची गरज नसते. हा सुंदर जहाज लवकरात लवकर आणणं खूप गरजेचं होतं. साहिलला मात्र लवकरात लवकर मैदानात आणणं खूप गरजेचं होतं. कारण हा समुद्र जर का पार करायचा असेल तर निश्चितच साहिल पाटीलला लवकर येणं खूप गरजेचं होतं. कारण आतापर्यंत फक्त 3 चेंडू खेळलेत. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतो की लेग बाईज मध्ये 1 धावसंख्या टोटल मध्ये डिपॉझिट केली जाईल. येणारे चेंडू असतील कविराज 3 आणि विजयासाठी आता पाहिलं गेलं तर आणखी 32 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र कोणता तरी चमत्कारच मात्र कोपरोली संघाला विजय संपादन करून देऊ शकते. मिरॅकल्स क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला घडलेल्या आहेत. 434 धावां जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने बनवल्या होत्या तिथे मात्र एका चेंडूवर 21 धावा या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी देखील खर्च केल्यात. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो मित्रांनो. यावेळेस वन्स अगेन दिनेश फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण तिथे तैनात पण 1 बाउन्स सीमापार येईल. पंचांचा इशारा दणदणीत चौकार. मोठ्याला राहू द्या माग जरा मोठ्याला राहू द्या माग जरा माणसाच्या आधी लगीन करा मोठ्याला राहू द्या माग जरा माणसाच्या आधी लगीन करा मोठ्याला राहू द्या माग जरा माणसाच्या आधी लगीन करा मोठ्याला राहू द्या. थँक्यू टीचे. तर जर का चेंडू गहाल झाला असेल तर मैदानावर चेंडू फेकायचा आहे. विनंती असेल आयोजकांना जर का चेंडू गहाल झाला असेल तर आपण नवीन चेंडू प्रोव्हाइड करायचा आहे. आलाय निश्चितच चेंडू सापडलाय. येणारे 2 चेंडू कविराज असतील आणि विजयासाठी आणखी 28 धावांची आवश्यकता असेल. खरं तर धावांचा मनोरा हा खूप ठरला आहे. कारण या मैदानावर आता जर पाहिलं गेलं तर ही हिस्ट्री रेकॉर्ड झालंय. 76 धावा कोणत्याही संघानं अजूनपर्यंत या विकेटवर बनवले नाही. कालच्या दिवशी देखील
67 धावांचा एक सर्वाधिक उच्चांक होता. धावांचा आज आपण पाहतोय 76 धावांचा उच्चांक गाठलाय. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न आणि इलिव्हेशन प्राप्त केलं आणि डिस्टन्स कव्हर होत नाही आणि आणखी एक झेल सोडला जातोय. खरं तर लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज आपल्याला सांगतोय की हा झेल पकडलं घेणं जाणं गरजेचं होतं, पण एक धावसंख्या टोटल मध्ये डिपॉझिट होईल. येणारा एक चेंडू असेल आणि विजयासाठी आता 27 धावा. येथे मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय तो म्हणजेच शरद स्मृती टॉम्बे संघ. काय कोपरोली संघ मजबूत आहे, पण या मजबूत संघाला मात्र नमवण्याचं काम येथे शरद स्मृती टॉम्बे संघ करत आहे. लास्ट डिलिव्हरी सो वी कॅन सी अँड निश्चितच यावेळेस मात्र झेल पकडला जाते आणि पूर्णपणे विजय संपादन करतोय शरद स्मृती टॉम्बे. मी विनंती करतो पुन्हा एकदा मीट 11 सद्गुरू सिमेंट सप्लायरचे संघनायक पारगावचे संघनायक विनंती असेल की आपण यायचंय. पारगाव संघाचा संघनायक आपण यायचंय मुख्य व्यासपीठावर. भले भले जाग्यावर बसले काही जागीच खाली खचले पण मराठी गालत हसले नाव त्याचं आहे शिवाजी राजे भोसले. थँक्यू डीजे. तर निश्चित आपण पाहतोय पराभूत झालेल्या संघाचा देखील शुभेच्छा असेल. नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये आपण या झालेल्या चुकांचं मात्र रेक्टिफिकेशन करायचं आहे आणि विजय झालेल्या संघाचं मात्र निश्चितच अभिनंदन असेल आणि पुढच्या सामन्यासाठी देखील त्यांना शुभेच्छा असतील. निश्चितच दोन्ही संघांचं इथे आपण पाहतोय शेक हँड झालेत, हस्तांदोलन केले झाले.